मित्रांनो, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. व्हॉइस ऑफ इक्वॅलिटी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या देशाच्या इतिहासामध्ये अनेक लढे झालेत, परंतु या देशाच्या इतिहासामध्ये आणि आंबेडकरी चळवळीच्या इतिहासामध्ये जर महत्त्वाचा कुठला लढा झाला असेल तर तो नामांतराचा लढा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे मराठवाडा विद्यापीठाला भेटावं म्हणून 17 वर्ष संघर्षाचा जो लढा इथं झालेला आहे, कित्येकांना स्वतःचं बलिदान द्यावं लागलं, शहीद व्हावं लागलं, रक्त सांडावं लागलं, घर उद्ध्वस्त करावी लागलीत, आयुष्याची राख रांगोळी करावी लागली, तेव्हा कुठं त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. पण ज्या वेळेस मी हा इतिहास वाचायला लागतो, अभ्यासायला लागतो, त्यावेळेस एक विचारायला लागतो की त्या लढ्यामध्ये सहभागी असलेले भीमसैनिक आमच्या आया बहिणी लहान लहान मुलाबाळांना घेऊन सहभागी झाले होते. त्यांच्यावरती बहिष्कार टाकण्यात आले, लाठीचार करण्यात आला, तरी सुद्धा ते डगमगले नाही, तरी सुद्धा ते लढत राहिले. मग ही एवढी मोठी ताकद त्यांच्यामध्ये आली तरी कुठून? ज्यावेळेस मी या गोष्टीचा विचार करायला लागतो त्यावेळेस माझ्या या कवितेचा जन्म होतो. कवितेचं शीर्षक आहे फोटोमध्ये भीम मला आजही जिवंत दिसतो. मित्रांनो, अनेकांनी भीम पुस्तकात जिवंत पाहिला, कुणी पुतळ्यामध्ये जिवंत पाहिला, कुणी विचारामध्ये जिवंत पाहिला, कुणी शब्दामध्ये जिवंत पाहिला, परंतु ज्या वेळेस मी नामांतर लढ्याचा इतिहास अभ्यासायला लागतो त्या वेळेस फोटोमध्ये भीम मला जिवंत दिसायला लागतो. कवितेचं शीर्षक फोटोमध्ये भीम मला आजही जिवंत दिसतो. माझा जन्म तसा उद्ध्वस्त झालेल्या झोपडीतला, माझा जन्म तसा उद्ध्वस्त झालेल्या झोपडीतला. मी मायच्या पोटात होतो, माय नामांतराच्या लढ्यात होती. मी मायच्या पोटात होतो, माय नामांतराच्या लढ्यात होती. जास्त अक्षरं शिकलेली नव्हती, पण 2 अक्षरं वाचलेली होती. जास्त अक्षरं शिकलेली नव्हती, पण 2 अक्षरं वाचलेली होती. त्याच 2 अक्षरी नावाचा ती हातवर करून जयघोष करत होती. त्याच 2 अक्षरी नावाचा ती हातवर करून जयघोष करत होती. आणि माय गरोदर असताना ही इथल्या व्यवस्थेशी भांडत होती. माय गरोदर असताना ही इथल्या व्यवस्थेशी भांडत होती. ते कापल्या गेले, मारल्या गेले, जाळल्या गेले, होरपळल्या गेले, पण ते कधी मागे सरले नाही. ते कापल्या गेले, मारल्या गेले, जाळल्या गेले, होरपळल्या गेले, पण ते कधी मागे सरले नाही. तुरुंगात डांबले, वस्त्यांवर बहिष्कार टाकलेत, राख केली, पण ते कधी हारले नाही. माय सांगत होती, मी लिहित होतो. डोळ्यात तिच्या अश्रू होते, चेहऱ्यावर मात्र हसू होतं. माय सांगत होती, मी लिहित होतो. डोळ्यात तिच्या अश्रू होते, चेहऱ्यावर मात्र हसू होतं. मी विचारलं, माय तेव्हा तुला नेमकं वाटत तरी काय होतं? मायनं हसून उत्तर दिलं. मायनं हसून उत्तर दिलं, या डोळ्यांना फक्त कमानीवर बापाचं नाव दिसत होतं. या डोळ्यांना फक्त कमानीवर बापाचं नाव दिसत होतं. मी मायला विचारलं, माय मी मायला विचारलं, माय एवढी ताकद, एवढं धाडस, एवढा मोठा निडरपणा नेमका तुझ्यात आला तरी कुठून होता? मी मायला विचारलं, माय एवढी ताकद, एवढं धाडस, एवढा मोठा निडरपणा नेमका तुझ्यात आला तरी कुठून होता? माय सांगत होती, मी लिहित होतो. जेव्हा एक हात इथल्या व्यवस्थेच्या विरोधात बंड करत होता. माय सांगत होती, मी लिहित होतो. जेव्हा एक हात इथल्या व्यवस्थेच्या विरोधात बंड करत होता, तेव्हा दुसऱ्या हातात माझ्या भीमबाबाचा फोटो होता. तेव्हा दुसऱ्या हातात माझ्या भीमबाबाचा फोटो होता. म्हणून जेव्हा जेव्हा मी हा रक्तरंजित संघर्ष वाचतो, म्हणून जेव्हा जेव्हा मी हा रक्तरंजित संघर्ष वाचतो, फोटोमध्ये भीम मला आजही जिवंत दिसतो. फोटोमध्ये भीम मला आजही जिवंत दिसतो. मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, कविता आवडल्यास कवितेला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जय भीम.